गोव्यामध्ये जंगली प्राण्यांनी लोकवस्तीत शिरून माणसांचा बळी घेतल्याची अनेक प्रकरणं नोंद झाली आहेत। यावेळेस एका बिबट्यानं चक्क ड्युटीवरून घरी निघालेल्या पोलीस कर्मचाऱ्याचा बळी घेतल्याचं समोर आलंय। या प्रकारामुळे संपूर्ण सत्तरी तालुक्यातील नागरिक भयभीत झालेत। या नरभक्षी बिबट्याला त्वरित जेरबंद करावं अशी मागणी नागरिकांमधून जोर धरत आहे। चरवणे इथं राहणारे 59 वर्षीय पोलीस कर्मचारी यशवंत गोपाळ गावस ड्युटी आटपून रात्रीच्या वेळी दुचाकीवरून घरी जात होते। त्याच वेळी दबा धरून बसलेल्या बिबट्यानं त्यांच्यावर अचानक हल्ला चढवला। तीक्ष्ण नखे आणि जबड्यातील टोकदार सुळ्यांनी त्यानं त्यांचे लचके तोडण्याचा प्रयत्न केला। हल्ला इतका भीषण होता की यशवंत यांना प्रतिकार करण्यासाठी वेळ देखील मिळाला नाही। या हल्ल्यात यशवंत रक्ताच्या थारोळ्यात पडले होते। हा गोंधळ सुरू असताना स्थानिक नागरिक घटनास्थळी पोहोचले। त्यांना बघून बिबट्यानं पळ काढला। दरम्यान स्थानिकांनी आणि सहकार्यांनी त्यांना तातडीनं बांबोळी येथील गोवा वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयात दाखल केलं। तिथं तज्ज्ञ डॉक्टरांच्या देखरेखीखाली त्यांच्यावर उपचार सुरू होते। मात्र खोल जखमा झाल्यामुळं त्यांची प्रकृती ढासळत गेली। अखेर मृत्यूशी सुरू असलेली त्यांची झुंज अपयशी ठरली। एका कर्तव्यदक्ष पोलीस कर्मचाऱ्याचा असा अंत झाल्यानं चरवणे गावावर शोककळा पसरली आहे। घटनेमुळे स्थानिकांमध्ये प्रचंड संताप निर्माण झालाय। सत्तरीतील जंगलाजवळच्या गावांमध्ये बिबट्या आणि इतर वन्य प्राण्यांचा वावर वाढलेला आहे। वन विभागानं तातडीनं संबंधित नरभक्षक प्राण्यांना जेरबंद करावं अशी मागणी जोर धरू लागली। गोव्यातील अशाच महत्त्वपूर्ण घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा।